हॅलो गाईज, आज मी उकडीचे मोदक बनवणार आहे. कारण आता गणपती बाप्पा येणार आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. तर बघा मी कशी उकडीचे मोदक बनवते ते. खसखस बघा लाल अशी भाजून घ्यायची. सगळं साहित्य ऑलरेडी गोळाच करून ठेवलेलं आहे मी जवळ. त्यात टाकायचं तूप कढईमध्ये आणि खमंग देशी गावाकडचं तूप आहे, एकदम मस्त खमंग स्मेल येतो बघा मोदकाचा. तर ओलं खोबरं आहे खिसलेलं, ते लगेच टाकायचं कढईमध्ये. त्यावर टाकायचा गूळ, लगेच गूळ आणि ती खोबरं मस्त एकजीव भाजून घ्यायचं. लाल झालं असं झालं पाहिजे एवढं भाजून घ्यायचं. त्यावर लगेच टाकायची भाजलेली खसखस, लगेच त्यावर एकदम बारीक केलेले वेलदोडे टाकायचं, म्हणजे खमंग स्मेल येईल मोदकाचा. आणि ड्रायफ्रूट्स पण टाकून घ्यायचे आणि एक मस्त एकजीव हलवायचं आणि थंड होऊन द्यायचं. लगेचच नाही भरायला घ्यायचं. आणि तोपर्यंत आपली उकड, मी तर विकतच उकड आणली होती, घरी नव्हती दळली. तर उकड आणली, त्याची कणिक मळून घ्यायची बघा. तर त्या लगेचच आपल्या त्या लाटीमध्ये हे गरम गरम नाही टाकायचं, थंड होऊन द्यायचं. आणि आपल्या आता कणिक मळून घ्यायची त्या उकडीची. तर लगेचच बघा पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं गरम होऊन, त्यामध्ये टाकायचं तूप मस्तपैकी. ती उकड असलेली ती आपण ते टाकायची पाण्यामध्ये, मस्त एकजीव हलवून घ्यायचं. कारण आपली जी मळायची आहे कणिक, तर बघा त्याची कणिक एकदम मिक्सर करून ते एकदम मिक्सरने एकदम बारीक केलं, असं बारीक आणि एकजीव झालं त्याने. लगेच हाताने थोडंसं मळून घ्यायचं आणि लाटायची पाती आणि करायचे मोदक मस्तपैकी. बघा कसलं भारी लागतात मोदक खाऊन. तर बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आणि अशा एकदा नक्की मोदक करून बघा, जबरदस्त मोदक लागतात. आता आला गणपती जवळ, सो गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर येणार. आणि